बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल असं वक्तव्य केलं होतं। यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असताना आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा देणारं सूचक विधान केलंय। आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय आहे? देवेंद्रजींचं वय अजून कमी आहे, भविष्यात त्यांना संधी मिळाली पाहिजे असं महाजन म्हणाले। जळगाव इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रायगडचे पालकमंत्रीपद, छगन भुजबळांसोबतचे संबंध, संजय राऊतांची टीका आणि नाशिकमधील खड्डे अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। फडणवीस यांच्या पंतप्रधान पदाबाबत विचारलं असता महाजन म्हणाले, संजय राऊत वारंवार म्हणतात की उद्धव ठाकरेंसारखे नेतृत्व देशाला मिळालं तर देशाचं भाग्य उजळेल। हा किती मोठा जोक आहे। ज्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात स्वतःच्या घराची पायरी ओलांडली नाही, मंत्रालयात गेले नाहीत, त्यांना देशाचा पदभार दिला तर देशाचं काय होईल? त्यापेक्षा देवेंद्रजींमध्ये काय कमी आहे? ते सर्व गुण संपन्न आहेत। त्यांच्या काकांचं ते वैयक्तिक मत असू शकतं, पण आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय? त्यांना संधी मिळाली पाहिजे। मात्र गडकरी की फडणवीस, तुमच्या पसंतीचा पंतप्रधान कोण? या प्रश्नावर महाजनांनी सावध भूमिका घेत हा निर्णय दिल्लीतील हायकमांडचा असल्याचं स्पष्ट केलं। नाशिकच्या एका कार्यक्रमात महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात दुरावा दिसल्याच्या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला। माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण एकत्र केलं। मी त्यांचा हात धरून त्यांना क्रेनमध्ये वर घेऊन गेलो होतो। स्टेजवर जेवढे बोलायचं तेवढं आम्ही बोललो, पण समोर लोक असताना सतत बोलत राहणं शक्य नसतं। आमच्यात कोणताही दुरावा किंवा मतभेद नाहीत। देशभरात राम मंदिरातील कथित गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आलाय। या घटनेमुळे धार्मिक संस्था आणि देवस्थानांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं ऐरणीवर आला असून भक्तांच्या श्रद्धेशी खेळ खेळला गेल्यानं सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय। कोल्हापूर येथील या प्रसिद्ध बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60,75,00,000 रुपयांचा प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं असून हा मंदिरांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणी देवस्थानच्या तत्कालीन उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा दाखल होताच मुख्य संशयित रागिणी खडके या फरार झाल्यात। तसंच तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांचाही या घोटाळ्यात मोठा सहभाग असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढत असल्याचं चित्र आहे। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी देवस्थान समितीमध्ये झालेल्या 60,28,28,000 रुपयांच्या गैरव्यवहाराला दुजोरा दिलाय। या प्रकरणी बुदरगड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून घोटाळ्याचं गांभीर्य आणि मोठी आर्थिक उलाढाल लक्षात घेता या प्रकरणाचा पुढील तपास तत्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। धर्मादाय आयुक्त देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। या फिर्यादीत देवस्थान समितीच्या तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके आणि सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि काही मध्यस्थांवर ठपका ठेवण्यात आलाय। या सर्वांनी जाणीवपूर्वक संगनमत करून आणि कट रचून देवस्थानची तसंच भाविकांच्या विश्वासघातानं फसवणूक केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं असून तपास यंत्रणांकडून आता या सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे। E20 इंधनाच्या नावाखाली थेट पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाणी मिसळून वाहनधारकांची मोठी फसवणूक केली जात आहे। हा एक महाघोटाळा असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। मुंबईतील टिळक भवन इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चा, SRA घोटाळा आणि भाजप नेत्यांमधील नैराश्य यावरही सडकून टीका केली। नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडून नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाचे समर्थन करत सपकाळ म्हणाले, E20 इंधनाचा निर्णय प्रत्यक्षात 2030 मध्ये लागू होणं अपेक्षित होतं। मात्र स्वतःच्या हितसंबंधी लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी हा निर्णय घाईगडबडीत लागू करण्यात आला। इथेनॉलच्या ऐवजी थेट पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाणी मिसळलं जात असल्याच्या मोठ्या तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे अनेक नागरिकांची वाहने खराब झाली आहेत।
या घोटाळ्यात गडकरी, मोदी आणि फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करत इथेनॉलची वकिली करणाऱ्या नितीन गडकरी यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसंच पेट्रोलच्या भावात पाणी विकून फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष आमदार रोहित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारवर आणि महामार्गाच्या निकृष्ट कामावर सडकून टीका केली आहे. हा मृत्यू नसून भ्रष्टाचाराच्या खड्ड्यांनी घेतलेला बळी असल्याचं पवार यांनी म्हटलंय. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वीच भिवंडीतील इमारत दुर्घटनेत या जवानानं बजावलेल्या कामगिरीची आठवण करून देत ते म्हणाले, मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात TDRF जवान विकास गोरे यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आहे. याच जवानानं भिवंडी इमारत दुर्घटनेत देवदूत म्हणून अनेकांचे प्राण वाचवले होते, पण दुर्दैवानं मुंबई नाशिक महामार्गावरील भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. हे अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पवार यांनी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलंय. या घटनेबाबत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करताना रोहित पवार पुढे म्हणाले, या अपघाताची आणि रस्त्याची निकृष्ट दर्जाच्या कामाची तत्काळ सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच ज्या कुटुंबावर हे मोठं दुःख कोसळलंय ते कुटुंबाला सरकारनं तातडीनं न्याय मिळवून द्यावा अशी आमची ठाम मागणी आहे. केंद्र सरकारच्या E20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेसने जनआक्रोश मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा मध्येच रोखला आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या मोर्चाचे प्रमुख कारण ही केंद्र सरकारचे E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण असल्याचं सांगितलं जात आहे. या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या गाड्यांचे इंजिन खराब होत असून त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इथेनॉल निर्मिती करून गाड्यांचे आणि गोरगरिबांचे मोठे नुकसान केलं आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी कार्यकर्त्यांनी केली. यासह महागाई, बेरोजगारी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी जोडला गेलेला नीट पेपर फुटीचा विषय यावरूनही मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे करण्यात आला. या मोर्चामध्ये तरुण वर्गाचा आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. अलीकडेच दिल्लीतील जंतर मंतरवर शिक्षण मंत्र्यांविरोधात झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत आंदोलकांनी हातात फलक घेतले होते. धर्मेंद्र प्रधान तो बस झाकी है, गडकरी मोदी बाकी है अशा आशयाचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते गडकरींच्या घराकडे निघाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, न्यायव्यवस्था, धर्मस्वातंत्र्य कायदा, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि संसदेच्या कामकाजासह विविध विषयांवर जोरदार टीका केली. देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंसाठी सरकारला जबाबदार धरत कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सावंत म्हणाले की देशातील न्यायव्यवस्था पूर्वीसारखी विश्वासार्ह राहिलेली नाही. अनेक प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. काही मोठ्या नेत्यांवरील आरोपानंतरही त्यांना क्लीन चिट मिळते, तर विरोधकांवर तपास यंत्रणांचा दबाव आणला जातो असा आरोप त्यांनी केला. महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा उल्लेख करत सावंत म्हणाले की महिलांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ येतेय. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव वाढत असून लोक भीतीपोटी बोलण्यास तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. संसदेच्या अधिवेशनात नीट परीक्षा, महिलांवरील अत्याचार आणि अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र सरकारनं त्यासाठी संधी दिली नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात कथित चोरीच्या मुद्द्यावरही सरकारनं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली म्हणून सर्व प्रश्न सुटत नाहीत. महिलांना खरं स्वातंत्र्य मिळालं आहे का, हा खरा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे जर लोकांचा मृत्यू होत असेल तर ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे, असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय.
काल एका महिलेचा आणि आज TDRF पथकातील जवानाचा या खड्ड्यामुळे जीव गेला आणि तरीही पालकमंत्री, बांधकाम मंत्री आणि सरकारला जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला, असंही जाधव यांनी म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. अविनाश जाधव म्हणाले की सत्ताधारी केवळ आमदार खासदार फोडण्यातच व्यस्त राहणार आहेत का? भिवंडी रोडची परिस्थिती पाहिली तर लोक बोटं घेऊन आंदोलन करतात, तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. नितीन गडकरी म्हणाले होते की अमेरिकेसारखे रस्ते करू, त्यांनी किमान श्रीलंकेसारखे रस्ते करावे. अमेरिका खूप दूर राहिली. दरवर्षी पावसाळा आला रस्त्याला खड्डे पडतात आणि टेंडर निघतात. अविनाश जाधव म्हणाले की काहीशी कोटी रुपयांचे टेंडर खड्डे बुजवण्याचं निघत असेल तरी खड्डे बुजत नसतील तर हे टेंडर काढतात आणि कामं करतात की पैसे घरी घेऊन जातात, असा सवाल जाधव यांनी केलाय. ज्यांना हे काम मिळालं तो खड्डे बुजवण्याचं काम करतो का? पोलीस खड्डे बुजवताना दिसून येतात, मग कंत्राटदार कुठे आहे? आमचे पालकमंत्री गायब आहेत. ठाण्यात अनेक प्रश्न आहेत, त्यावर आमचे पालकमंत्री बोलताना दिसून येत नाहीत. ते खूप मोठे आहेत, पण मोठं होत असताना ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं त्यांना विसरू नका ना. आज इतकी लोक जर रस्त्यात पडून मरणार असतील तर यापेक्षा दुर्भाग्याची बाब ठाण्यासाठी दुसरी काही नसेल. AI मुळात वाईट नसून आपण त्याचा वापर कशा प्रकारे करतो यावरच यशाचं गमक ठरतं, असं स्पष्ट करत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांना सजग राहण्याचा सल्ला दिलाय. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची मोठी भेसळ केली जात असून एक प्रकारे विचारांचं युद्ध सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही गोंगाटाचा भाग न बनता किंवा विचारशून्य न होता क्षणभर थांबून सारासार विचार करा आणि या प्रवाहाला योग्य आणि सकारात्मक दिशा द्या, असे महत्त्वपूर्ण आवाहन त्यांनी केलंय. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात तुकाराम मुंढे यांनी तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी IPS अधिकारी संदीप तामगाडगे होते. तसंच या प्रसंगी तामगाडगे ट्रस्टच्या अध्यक्षा कुसुम तामगाडगे, कस्टम विभागाचे आयुक्त उन्मेष वाघ, प्राप्तिकर विभागाचे आयुक्त धनंजय बंजारी, RBIचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज विभागाचे प्रमुख नीरज बोधी आदी मान्यवर उपस्थित होते. तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले, तंत्रज्ञानामुळे काळ झपाट्यानं बदललाय. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल, मात्र मोबाईलनं आपल्याला वापरावं की आपण मोबाईलचा वापर करावा हे ठरवावं लागेल. स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा. ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची गरज आहे. सोशल मीडियावर दिसते म्हणून रील खरी असतेच असं नाही. प्रश्न पडू द्या, त्याचा उगम कुठून झाला याचा शोध घ्या, असा सल्ला मुंढे यांनी दिलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.